तीसरा गोर बंजारा साहित्य सम्मेलन महाराष्ट्र के वाशिम में संपन्न हुआ। प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर प्रकाश राठौड़ की अध्यक्षता में संपन्न हुए इस सम्मेलन का आयोजन गोर बंजारा साहित्य संघ ने किया। गोर बंजारा समुदाय का साहित्य और संस्कृति की जतन करने की दिशा में मुख्य आयोजक पत्रकार मनोहर चौहान द्वारा किए जा रहे प्रयासों का यह एक प्रतिबिंब है कि आज वाशिम में तीसरा गोर बंजारा साहित्य सम्मेलन का आगाज पारंपरिक नृत्य, गीत, रैली के साथ साहित्य दिंडी, प्रतिमाओं का पूजन और रैली के मार्ग में आहूत महापुरुषों की प्रतिमाओं के माल्यार्पण के साथ हुआ। साहित्य सम्मेलन की अपनी एक परंपरा है और गोर बंजारा समुदाय विशिष्ट बोली भाषा के साथ अपनी एक विशिष्ट पहचान भी बनाता है। वाशिम के वाटाने लॉन्स में गोर बंजारा साहित्य सम्मेलन का आयोजन वाशिम नगरी के लिए निश्चित ही गौरव की बात है। समूचे देश में गोर बंजारा साहित्य, संस्कृति और कला का संवर्धन करने वाले कलाकार, साहित्यिक, सुधीजन वाशिम में एकत्रित हुए और एक विशाल मंच से दीप प्रज्वलन के साथ तीसरे गोर बंजारा साहित्य सम्मेलन का उद्घाटन हुआ। साहित्य दिंडी से लेकर उद्घाटन सत्र तक गोर बंजारा पारंपरिक नृत्य सम्मेलन के आकर्षण का केंद्र रहा। वाटाने लॉन्स के लाखा बंजारा सभा मंडप के ठीक सामने ध्वज स्तंभ और ये परिसर गोर बंजारा साहित्य सम्मेलन के निमित्त बन गया। साहित्य रत्न आत्माराम कनीराम राठौड़ साहित्य नगरी। तीसरे गोर बंजारा साहित्य सम्मेलन में कई साहित्यिकों की रचनाओं का प्रकाशन तो हुआ। गोर बंजारा साहित्य सम्मेलन का चिंतन बंजारा लोक साहित्य और सांस्कृतिक एकता का चिंतन भी है, जो बंजारा समुदाय को धर्मवादी या धर्मातीत होने की तुलनात्मक बहस पर भी ला खड़ा करता है। और ये बहस तीसरे गोर बंजारा सम्मेलन में आयोजित परिचर्चाओं में सम्मिलित वक्ताओं के उद्बोधन में दिखाई दी। मग आपलं साहित्य गोर बंजारा साहित्य ज्याला आपण म्हणतो त्या साहित्याचं स्वरूप काय? तुम्हाला तुमचे शत्रू कळले पाहिजे ना। माझं भांडण शोषण व्यवस्थेविरुद्ध आहे, म्हणजे माझंच आहे का फक्त? नाही, आपल्या सगळ्यांचा शत्रू एकच आहे। या देशातल्या सगळ्या अभावग्रस्तांचा, सगळे भटके, विमुक्त, शोषित, पीडित, अल्पसंख्याक, स्त्रिया, भटके, हे सगळेच वर्णव्यवस्थेच्या आणि जाती व्यवस्थेच्या जात्यामध्ये दळल्या गेलेली माणसं आहेत। ही सगळी त्या शोषणाच्या कढईमध्ये तळली गेलेली माणसं आहेत। मग सगळ्यांचा शत्रू एकच नाही झाला का? मग मी माझ्याच माणसाशी का भांडायचं? मग अशी मला वाटते गणपत राठोड सरांनी सांगितलं एकीकरण, वंचितांचं एकीकरण। अरे से एक जागावा आपण, हम श्रेष्ठच हा दलितेपेक्षा। काय लावलंय तुम्ही? हे तुमचं डोकं नाहीये। तमारो मातो रेस सकेनी हम दलितेपेक्षा श्रेष्ठच हा। आणि तम जर स्वतःनं दलितेपेक्षा श्रेष्ठ मानते हो तर तुम सेवालाल महाराजर मन क्या रे सकोनी सेन साई वेस केवाळेर अनुयायी हम दलितेपेक्षा श्रेष्ठचा, हम दलितेपेक्षा श्रेष्ठचा हानू जर केते हो तो आपण महानायक वसंतराव नाईक साहेबर अनुयायी वेसका नाही। अरे वो भलतीच दिशान ले जा रेस। अब तो मना ये डर लग रहा कि आता हमारा सरदार सर, सुनील सरदार सर, हम तो समझ रहे थे वो ओवड़ी जारेज करन, आता तो नामा ये काही क्रिश्चियन तो न वो। अरे बाबा कोई काहीच मत हो रे, मनक्या हो फक्त बस। मारो साहित्य ही मनक्यानं मनक्या करेवाळो साहित्याचं काही वेर गरज नाही। मनक्या वेगे की काहीच वेर गरज रे नाही। मग मानवतावादीचं वर कारण हीच मानवतेनं जखम करेवाळो शब्द मार साहित्यम तमें दिखाओ कोणी। हम तो कनेच कोणी केनी
एवढी जारो ओवडी जा हा हम काही के जाणार नामा बंजारा काय को अरे गोरमाटी हो गोरमाटी गोरमाटी वेगे म्हणजेच समता वेगे कारण गोरमाटीर मूळ जीवनशैली समाजवाद समता विश्वबंधुता सामाजिक न्याय भारतीय संविधानामयी सर आमची धाटीच आहे गाडी सर संविधानामध्ये धाटी विधान भारताचं संविधान म्हणजे धाटीचं विधान संविधानात समता आहे आली कुठून संविधानात बंधुता आहे आली कुठून हीच जीवनशैली या जीवनशैलीला बुद्धानं धम्म असं नाव दिलं आणि त्याच धम्माचा आविष्कार भारताच्या संविधानात आहे भारताच्या संविधानामध्ये धाटी आहे धाटी आमची समतेवर आधारलेली बंधुतेवर आधारलेली मानवतेवर आधारलेली मग संविधान वाचवायला बंजाऱ्यांनी पुढे यावं की बौद्धांनी पुढे यावं संविधानामध्ये धाटी जीवनशैलीच मग दगाळोनी धाटी शिवाय संविधानेम काहीच नाही पण संविधानाचा मुद्दा पुढे आला तर फक्त आणि फक्त बौद्धांनी पुढे यावं हे जे अज्ञान आहे ना हे अज्ञान आपल्या पिढ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही अरे ज्या देशामध्ये संविधानासारख्या राष्ट्रीय ग्रंथाला एका जातीचा ग्रंथ मानला जातो त्या देशासारखा करंटा देश जगाच्या पाठीवर कुठेही नसेल संविधानाला जातीचा ग्रंथ मानता आणि आज सगळ्यात महत्त्वाचं आहे संविधान वाचवणं ज्या संविधानानं आपल्या सगळ्यांना वाचवलं ते संविधान वाचवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांवर आहे आपण सेन मिळून संविधान बचायचं अरे हाम जे सुटे बुटेमचा हम शिक गे नोकरीन लाग गे हमार जीवन बदल गो केती एकच फक्त संविधान आणि सत्ताधारी लोक संविधानेर जीवे पर उठगेच संविधानेर नाम लेते लेते संविधान बर्बाद करेर मोहीम हे सोंगाडे आणि भोंगाडे सत्ताधारी करत आहेत इतका महत्वाचा आहे प्रश्न भोंगा माणसाच्या आयुष्यात भोंगा हे मंदिर मस्जिदचे प्रश्न इतके महत्वाचे आहेत या देशाचं सरकार हे सोंगाड्यांचं आणि भोंगाड्यांचं सरकार आहे बांधवांनो तुम्ही त्यांच्याकडून कल्याणाची अपेक्षा करू शकत नाही कसे वागले हे लोक कोरोनाच्या काळात आपल्या पेशंटला मंदिरात का नाही घेऊन गेले पण हे लोक दवाखान्याकडे का न्यायचे अरे काळाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर निसर्ग आपल्याला काहीतरी शिकवत असतो पाहतो रिफ्रेश करत असतो खरं म्हणजे कोरोनानं मानवी जीवनाचा रिफ्रेशर कोर्स घेतलाय स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं आणि मानवी जीवन सुंदर होण्यासाठी सुसज्ज दवाखाने उभे करा हे सांगितलं कोरोनानं धर्मसंसदेची गरज आहे की विचार संसदेची गरज आहे अनेक गोष्टी कोरोनानं सांगितल्या पण बांधवांनो या देशाचीच नाही तर या जगाची परंपरा उजेडाच्या आविष्काराला संपवण्याची परंपरा आहे लक्षात घ्या हा इतिहास आहे या देशामध्ये संविधान संपवण्याचे प्रयत्न होत आहेत वरच्या पातळीवरून आणि कसं संपवायचं संविधानाचं नाव घेत घेत संविधान डोक्यावर घेत घेत आणि एक दिवस असाही उगवेल भाइयों और बहनों आज रात 12 बजे से तुम्हारा पुराना संविधान नहीं रहेगा नोटबंदी सारखा एक दिवस संविधान बंदीचा निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही आपण सगळे जागे झालो नाही तर लक्षात घ्या
अरे साहित्यिक म्हणून माझी जबाबदारी काय आहे? मला सांगावं लागेल रे बाबा माझ्या माणसांना, डॉक्टर सीताराम हे नको करू रे, हे कर. मला सांगावं लागेल ना. ही माझी माणसं आहेत ना. देख कर दर्द किसी का जब आह निकल जाती है, बस इतनी सी बात आदमी को इंसान बनाती है. अस्वस्थतेशिवाय शब्द लिहू नका रे बाबा. अस्वस्थता असल्याशिवाय नाही लेखन करता येत. इतनी सी बात आदमी को इंसान बनाती है. ही अस्वस्थताच महत्वाची आहे. मला माझ्या माणसांना धोके समजावून सांगायचे आहेत, आणि गोड भाषेत नाही, अतिशय तिखट भाषेत. औषध कडू असते. समाजाला डायबिटीज झालेला आहे, त्याला आवडते म्हणून मी त्याला साखर देऊ नये, मरेल तो. त्याला न आवडणारं मी दिलं पाहिजे. या जगाचा इतिहास आहे उजेडाचे आविष्कार मारण्याचा. इसवी सन पूर्व काळामध्ये काय झालं? सॉक्रेटिसला मारलं ना, हेमलॉक देऊन. का? सॉक्रेटिस खरं सांगत होता. सॉक्रेटिस खरं बोलत होता, आणि खरं ऐकायची आपल्याला सवय नसते. मग तो प्रकाश राठोड असा आणि प्रकाश राठोड तसा. तुम्ही सगळे होते म्हणून मी जन्माला आलो नाही. मी जन्माला आलो तेव्हा मला माहिती नव्हतं या पृथ्वीवर माणसं आहेत. मी एकटा जन्माला आलो. तुम्ही नंतर भेटले मला आणि मित्र झाले, ही गोष्ट वेगळी. पण या पृथ्वीवर मी एकट्यानं जन्म घेतला. तुम्ही हे पाहणार की नाही सगळं? या देशाची क्रांतीची परंपरा कोणती आहे? या देशाची प्रतिक्रांतीची परंपरा कोणती आहे? आणि आपण कोणत्या परंपरेचे आहोत हे लेखकाला कळणं आवश्यक आहे, हे कवीला कळणं आवश्यक आहे. साहित्यिकन तोही कळेनच चावच नाही. साहित्यिकन येवा तर कळेन चावच. मार परंपरा कोणस, मग वजाळेर परंपरार छू कि मग अंधारेर परंपरार छू. सॉक्रेटिसला मारलं या जगामध्ये खरं बोलत होता म्हणून. इसवी सनाच्या काळामध्ये नवसहस्त्र उगवलं आणि जमाववाद्यांच्या धर्मवाद्यांच्या आक्रमणाला हिपाशिया बळी ठरली. हिपाशिया कोण होती? थिओनची पोरगी. हा थिओन कोण होता? खगोलशास्त्रज्ञ. काय करत होता? खरं बोलत होता. जमिनीच्या भूगर्भात काय आहे? अरे बाबा, हे ईश्वरानं तयार केलाय हे सगळं, पृथ्वी वगैरे वगैरे वगैरे. तू शूद्र माणूस आहेस आणि तू जमिनीच्या पोटात काय आहे ते पाहता का? आणि त्यावेळेसच्या धर्मगुरूच्या आदेशानं थिओनच्या घरी हे सगळे लोक गेले. थिओन नव्हते घरी. हिपाशियाला मारलं, त्याच्या मुलीला काहीही दोष नसताना. आणि 15व्या 16व्या शतकामध्ये तुम्हाला माहिती आहे ब्रुनो मारल्या गेला, जिवंत जाळलं ब्रुनोला. गॅलिलिओचा छळ केला, मारलं. अनेक माणसं तुरुंगात डांबली, कधी जेलेम घालते नाही, कधी मार नाके. का असं करतात ते लोक? बरं, हे थांबलं का तिथे? ही सूड सत्र होतं, थांबो कोणी? वर अंग रोझा लक्झेमबर्ग मारली गेली 20व्या शतकात. आणि हे सगळं परदेशातच सुरू होतं का? नाही. आपणे देशमाई कमी सगळी. उजेडाचा खून करणं, नवीन शक्यतांचा खून करणं, तुमच्या हिताचे आविष्कार मारून टाकणं, संपवणं, जाळून टाकणं, हे प्रकार
जगभर सुरू आहेत. आणि आता हे क्रौर्य अधिक वाढलंय. या खुनी हातांना आणखी दाभोळकर हवे आहेत. लक्षात घ्या बांधवांनो, मी हे फुकट नाही बोलत. यांना आणखी पानसरे हवे आहेत. यांना आणखी रोहित वेमुला हवे आहेत. आणखी मलाला हवी आहे. आणि आपल्या लेखकपणाचा मृत्यू जाहीर करायला लावलं हो त्या पेरुमल मुरुगनला साहेब. लेखकपणाचा मृत्यू जाहीर कर, नाही तर आम्ही सांगतो तसं लिहायचं. घाबरला बिचारा लेखक. त्यानं आपला लेखकपणाचा मृत्यू जाहीर केला. पेरुमल मुरुगन. ह्या ताज्या घटना आहेत. ह्या ताज्या घटना आहेत. हे सूड सत्र थांबलेलं नाही आहे. आता सूड घेण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. आपले रोज सूड घेतले जात आहेत. डाव्यांच्या साहित्य संमेलनाला सरकार मदत करत नाही. हा सूड नाही का? प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनाला शासनाकडून पैसा मिळतो. अरे एक्स्ट्रा लोक आहात या देशात तुम्ही. बाबासाहेब अनेकदा सांगायचे, मेले का नाही तुम्ही आईच्या गर्भात. काय भयंकर आहे विधान. अरे असं किड्या मुंग्यासारखं जीवन जगण्यापेक्षा आईच्या गर्भात मेले का नाही तुम्ही. आपल्या साहित्य संमेलनाला शासनाकडनं मदत मिळत नसते, डाव्यांच्या आणि प्रतिगाम्यांच्या साहित्य संमेलनाला भरपूर पैसा मिळतो. मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय काय थाट असतो. आमचे साहेब आले स्वतःचे पैसे खर्च करून. तिथं मानधन काय काय सगळं. मी संमेलन अध्यक्ष आहे ना, खूप खर्च करावा लागला. डाव्यांचा आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेनं एक साहित्य संमेलन भरवलं होतं पुण्यात. आणि फुल्यांना निमंत्रित केलं होतं, ज्योतिराव फुल्यांना. फुले म्हणाले, मी नाही येत बाबा तुमच्या संमेलनात. ज्या संमेलनामध्ये आमच्या प्रश्नांवर विचार होत नाही त्या संमेलनात मी येणार नाही. ज्योतिराव फुल्यांनी स्पष्ट सांगितलं होतं रानड्यांना, नाही येणार तुमच्या संमेलनात. काय करू तिथं येऊन. अरे हे आपलं संमेलन आहे आणि आपल्या संमेलनामध्ये आपल्याच प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. आणि साहित्यिक म्हणून माझा रोल मी खरं म्हणजे निश्चित केला पाहिजे. साहित्यिक म्हणून माझा काय रोल आहे. मी जमातवाद्यांच्या बाजूचा आहे की मी मानवतावाद्याच्या बाजूचा आहे. मी धर्मवाद्यांच्या बाजूचा आहे. मी माणसाला मानणारा आहे की मी अध्यात्माला मानणारा आहे. आपलं काय झालंय, आपली रोलच निश्चित झालं नाही. आणि माझ्या वेळ खूप झाला, वेळ प्रचंड झाला. मी फार घाईघाईनं बोलण्याचा प्रयत्न करतो पण संपत नाही आहे. उपसा इतका ते संपतच नाही. संपता काय करणार. माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत की गोर बंजारा साहित्य म्हणजे काय, ह्या साहित्याची संकल्पना, या साहित्याचं स्वरूप, या साहित्याची आदराचं स्थानं कोणती आहेत, या साहित्याची प्रेरणा काय आहे. गोर बंजारा साहित्य संकल्पना, त्याच्यानंतर या देशामध्ये NRC, शेतकऱ्यांची आंदोलनं, स्त्रियांचे प्रश्न आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी मी केलेली आहे. आणि दुसरं असं की या प्रासंगिक भाषणामध्ये खरं म्हणजे संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण हे वाचून असते, पण मी मुद्दाम लिहिलेलं मी मुद्दाम बोललो नाही. त्यातलं काहीच नाही बोललो. मी बोलतही नसतो कधी. हेही चिंतन थोडंसं आपल्या कानावरून जावं आणि आपल्याला प्रत्येकाला भाषणाची पुस्तिका मिळेल, ती देखील आपण वाचावी. तर
तर गोर बंजारा साहित्य संमेलन आपलं लोकसाहित्य कशा कशा प्रकारे वाटचाल करत पुढे आलाय. आपली गल्लत काय होते की लोकसाहित्याच्या प्रेरणा आणि लिखित साहित्याच्या प्रेरणा ह्या कुठंतरी आपण एक मानण्याचा प्रयत्न करतो. हे चुकीचं आहे. आणि गोर बंजारा समाजामध्ये जेवढे लेखक झाले, आत्माराम कनीराम राठोड असतील, आमचे गह राठोड असतील, रावजी राठोड आहेत, मोतीराज राठोड आहेत, आणखी जे काही झाले त्यांनी सरळ सांगितलं की हम फुले आंबेडकरवादी प्रेरणाती लकरेचा पच हमार शिवलाल महाराज. अरे हा श्रद्धास्थान नाळी, आदरेर स्थान नाळी आणि लेखनेर प्रेरणा नाळी. हा मनाने काही शिवलाल महाराजांना भाषाबद्दल बी काही नाईक साहेबांनी गोरमाटीबद्दल अस्मिता न काही. नाईक साहेबेर दोई पुस्तक मराठीमयचं. आत्माराम कनीराम राठोड यांचं हमार गोरूर बालबचार साकी हे एक पुस्तक बंजारामध्ये आहे. बाकी सगळं लेखन त्यांनी मराठीतून केलं. डॉक्टर विजय जाधवेर दोई कथासंग्रह मराठीमचं. गह काकार मराठीम लक, हिंदीम लक, गोरमाटीम लक. आता कवी विनायक पवारचा हमार खरो मित्र मराठीम लेखनचं कविता संग्रह. आता मांगीलाल भियाचं मराठीमाई लेखनचं. बस नाईक साहेबांनी गोरमाटीबद्दल अस्मिता न रे काही. नाईक साहेब गोरमाटीम काकून लोक बस. अरे हानूचेने भी आओ लेखनेरो विषय देखन भाषा ठराव. बरोबर समजा मग लेखनेरो विषय देखन भाषा ठरावणे. तर मेरा सरकारने काहीतरी केअरच गोरमाटीम केन काही करे बळा. सरकारला काहीतरी सांगायचं आहे आपल्याला. बंजारा चालेल का? नाही चालणार. सरकार ज्या भाषेमध्ये बोलते, शासकीय व्यवहार ज्या भाषेमधून होतात त्या भाषेमधून आपण बोललो पाहिजे. तुम्हाला वंचित लोक समुदायाच्या एकीकरणाची भाषा करायची आहे. हमसेना एक करे वाळछा गोरमाटी चाली. एका समुदायाची भाषा अशा वेळेस महाराज चालणार नाही. तुम्हाला बहुजनांच्या भाषेत बोलावं लागेल. पण संमेलनाध्यक्षानं वाशिम मध्ये मराठीतून भाषण केलं, झाली बोंब. आधी संमेलनाध्यक्ष कान पडा. अरे इथं फक्त बंजारा माणसं नाही आहेत. तुमच्या आमच्या प्रेमाखातर ही सगळी माणसं येऊन बसलेली आहेत. ते आमचे प्रशांत बंजारे सर येऊन बसलेले आहेत. त्यांना तुमचं कळलं पाहिजे ना, तुमच्या हाका कळल्या पाहिजे ना. सरकारातली माणसं आहेत ही माणसं सरकारातली आहेत. यांना कळलं पाहिजे आपलं काय दुखणं आहे. हे बंजारातून सांगणार का आपण त्यांना? लक्षात घ्या बांधवांनो, भाषेचा आग्रह, भाषेबद्दल अस्मिता आहे. हो, अस्मितेचे मुद्दे नाही आहेत. आणि भाषेसाठी जर काम करायचं ना तर केवळ बंजारामधून बोलून चालत नाही, केवळच लिहून चालत नाही. अनेक गोष्टी कराव्या लागतील. भाषा संशोधन मंडळ आहेत. आपल्या बोलीभाषेवर काम करावं लागेल. बंजारा मराठी शब्दकोश हा ग्रंथ मला फार वाईट वाटलं. चव्हाण सर, तुम्हाला खरं सांगतो मी, आमच्या NP चव्हाण सरांना सांगतोय, त्यांना माहिती आहे घडामोडी काही काही. आज माझा बंजारा मराठी शब्दकोश जर प्रकाशित झाला असता तर मी खूप खुश राहिलो असतो. बंजारा मराठी शब्दकोश आमच्या
जोडगव्हाणवाले काका अमरसिंग काकांचं एक पुस्तक प्रेसमध्ये राहिलं आणि बंजारा मराठी शब्दकोश राहिलं. सरदार, तुझी फार इच्छा होती, नामाता हे म्हणाला होता शब्दकोश येत नसेल तर मी संचालनही करत नाही, वाशिमच्या संमेलनातही येत नाही. इतकी टोकाची भूमिका आमच्या मंडळींनी घेतली होती. पण आमची इतकी धावपळ झाली, शेवटी मी अनेकांचे फोन नाही उचलू शकलो त्या धावपळीमध्ये. पण भाषेसाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. रोज बोली भाषा मरत आहेत, रोज कितीतरी. मग आपण काय करणार आहोत त्यासाठी? हा उगोर मराठीम बोलो, मराठीम बोलो. अरे हानू कोणी? बाकीर सुद्धा बकम वातच करे सरेक जे आपण कनायच कोणी किती आजत आणि वाङ्मय कोश ये बात कळू लागे. आणि दुसर वात, गोर बंजारा साहित्य ही बात जर आपण समजून लेरविय, ये साहित्य प्रेरणा जर आपण ढूंढेरविय, तो स्थितिवादेरो पुरस्कार करे वाळो साहित्य ही गोर बंजारा साहित्य रे सके नहीं. जे साहित्य जातीवादेर पुरस्कार करचं, जे साहित्य धर्मेर पुरस्कार करचं, पोट जातीर पुरस्कार करचं, ईश्वरेर पुरस्कार करचं, अध्यात्मेर पुरस्कार करचं, ऊ साहित्य गोर बंजारा साहित्य रे सके नहीं. कारण गोर बंजारा साहित्य ही गोर जीवनशैलीर आविष्कार सही. गोर जीवनशैली जेना आपण धाटिकाचा आणि धाटीमाई इसे मसालो छेनी, धाटीम छेनी धाटी समतावादीच, धाटी सेक्युलर्स व ते धर्मेर पुरस्कार करे वाळो साहित्य, जातीर पुरस्कार करे वाळो साहित्य गोर बंजारा साहित्य रे सके नहीं. गोर बंजारा साहित्य प्रेरणा समोर आपण जाहीर विय तो ये देशेमायर क्रांती परंपरा ध्यान लेवून लागायचं आणि आपले प्रतिभावंतेनं मग एक क्यों कि बारके बारके विश्वमय मत वावरो. अरे जे साठे रांगाडी कतीच न रह वो आज कथा चलेगे. आणि हम ओंदूरपेक्षा श्रेष्ठ छो, आपण चौकत होता हम कधीच न राणी हो. आज बिळात हात टाकलं तर हाताला शेकडो साहित्यिक लागतात. ज्यांना तुम्ही या देशातल्या शोषण व्यवस्थेनं महार म्हणून हिनवलं, हात टाकला बिळात की शेकडो साहित्यिक, ताकदीचे साहेब, ताकदीचे काय मोठे मोठे आहेत. आणि आपण बिळात हात टाका बरं, आपले हात रिकामे येतात. ताकदीचा साहित्यिक आपल्याकडे नाही. मी धडपडतोय गड्या, मी ताकदीचा साहित्यिक नाही आहे, मी धडपडतोय. आणि आयुष्यभर माझी ही नम्रता अशीच असली पाहिजे. मी मोठा साहित्यिक आहे ही माझी प्रेतयात्रा आहे, हा माझा वाङ्मयीन मृत्यू आहे. मी मोठा साहित्यिक आहे असं जर मी मानत असेल तर मी संपलो. आपण काय करतो, अपवादालाच नियम मानतो. मग आमचा त्याची कविता नाही का तिकडे सिलेबसला किती एक, आणि त्याच्यावर समाधानी राहायचं का? अरे जे कुठंच नव्हते ते जीवनाच्या साहित्याच्या क्षेत्रात कुठं गेले. आणि तम तो आत्रा वैभवशाली लोक रा आपण थरहार धुजे रे मेवा पी दे रे काही घी देगो ताट पलाण मंगलस मोज कर. आपण जुन्या डोकरा गीत बोलच, थरहार धुजे रे मेवा पी दे रे काही घी देगो ताट पलाण मंगलस मोज कर. अरे मांगल्य मुजरा करतो तो आपण, मांगल्य श्रीमंती मुजरा करते ती. वैभव हमार पगे माय लोळतो तो बस तुम्हार आत्री वाईट अवस्था कुळ कर नको. हाते माय कटोरा लेतानी मारे करेर दरवाजे माय हुबेचो हेटमान मुंडी घालन बिया तिकीट. देवाळ लोकरानी आपण मांगे वाळ कना ते बनगे मारू नगिरी प्रश्नाचं.
मार हुंड्यांगेर ये प्रश्नच मग तमेन नीळ टोपी घालो करणी केरो कोणी निळो टिळा लगाव करण केरो कोणी जय भीम करो करण केरो कोणी आणि मग क्यों तरी काय तम सांभाळले वाळसो मग तमेन काय केरो छू આપણે કલ્યાણેરો વિચાર સ્વીકારા ફક્ત આપણો હિત प्रतिगामी विचार एम छ की पुरोगामी विचार एम छ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही આપણે हितेरो विचार छ आत्राज मारो केवळो छ बाकी काहीच છે નહીં बाकी काहीच છે નહીં संघरास सिद्ध आम्ही युद्ध व्हावे भारती सेनापती बुद्ध हवा कृष्ण नको सारथी आत्माराम कनीराम राठोड वंजारे सर ज्यांच्या नावानं हे मंच आहे ना आत्ता मंच आहे ते मेल्यानंतर फार छळलं ह्या लोकांनी आत्मारामला भयंकर छळ झाला त्या प्रतिभावंताचा अरे जिवंतपणे प्रेम करायला शिका रे मेल्यानंतर असे मंच करण्यापेक्षा आत्माराम गेले तेव्हा आपण जिवंत होतो ना बॅगेमध्ये पुस्तक घेऊन तो प्रतिभावंत हिंडायचा चव्हाण सर हे पुस्तक घ्या ना मला 200 रुपये द्या मी यवतमाळपर्यंत पोहोचतो अरे एक वाक्य लिहायला तासन तास बसावं लागतं रे बाबा एक वाक्य लिहायला काय आदर आहे लेखकाचा आणि मेल्यानंतर त्याच्या नावानं विचार मंच उद्या एखादा हौशी साहित्य संमेलन घेणारे प्रकाश राठोड विचार मंच काय अर्थ आहे गह का राठोड विचार मंच याला महत्व नाही बांधवांनो प्रतिभावंतावर प्रेम करणं शिका काम्यू काय म्हणाला होता अल्बेर काम्यू काय म्हणाला होता साहित्यिकांचं लक्ष हे संस्कृती संवर्धन असलं पाहिजे अल्बेर काम्यूचं विधान आहे काम्यू आपला माणूस आहे धर्म म्हणजे तात्विक आत्महत्या असं काम्यूनं म्हटलं होतं धर्म म्हणजे तात्विक आत्महत्या असं अल्बेर काम्यू म्हणाला होता आणि धर्म म्हणजे ईश्वराकडे जाण्याचा राजरस्ता असं विवेकानंद म्हणाले होते लक्षात घ्या साहित्यिकाचं ध्येय काय असावं संस्कृती संवर्धन मग तुमची संस्कृती कोणती एवढंच मला साहित्यिकांना म्हणायचं आहे मी थांबणार आहे लवकरच आपली संस्कृती कोणती आपली संस्कृती विषमता आहे का आपल्या मूळ धाटी जीवनशैलीमध्ये विषमता आहे का आपण समतेला मानणारे लोक आहोत आपण परिवर्तनवादी लोक आहोत आपण विज्ञानवादी लोक आहोत ही आपली संस्कृती आहे संस्कृती म्हणजे खाणं पिणं पिणं असं नसते ते संस्कृती म्हणजे तुमचा समाज ज्या तात्विक अधिष्ठानावर उभा आहे ते तात्विक अधिष्ठान म्हणजे तुमची संस्कृती मग गोर बंजारा समाजातील प्रतिभावंतांनी प्रज्ञावंतांनी कसं लेखन केलं पाहिजे संस्कृती संवर्धन करणारं म्हणजे धाटी जीवनशैली आपली ह्या जीवनशैलीला सशक्त करणारं लेखन केलं पाहिजे असं मला वाटते बांधवांनो वेळ प्रचंड झाला खूप बोलायचं होतं खरं म्हणजे पण अधिक बोलणं आता बरोबर नाही आहे याचं आपण ऐकून घेतो ना जास्तच बोलून राहिला आपण सगळ्यांनी माझ्यावर अत्यंत विश्वास दाखवला आणि माझ्यासारख्या एका छोट्या साहित्यिकाला या संमेलनाचा अध्यक्ष केलं खरं म्हणजे आता अध्यक्ष कसे असतात जवळजवळ गह काकांसारखे म्हातारे बितारे लोक अध्यक्ष असतात इतका तरुण अध्यक्ष मी पहिल्यांदाच पाहिला आणि त्याचं कारण आहे समाज लिहित नाही म्हणून ज्या समाजात मी जन्माला आलो विश्वास भाऊ तो न लिहिणारा समाज आहे न वाचणारा समाज आहे
आणि म्हणून माझ्यासारख्या एका कमी वयाच्या लेखकाला अध्यक्षपदाचा मान मिळाला. हा सन्मान दिला आपण सगळ्यांनी. आणि ही मान देताना मारो सत्कार किदे कौतुक किदे वोरबद्दल बसेर विषयी विनम्रता व्यक्त कृतज्ञता व्यक्त करूचो. आणि एक कुचू की कोणशे अफवा पर विश्वास मत काढो. मात्र जे खूप रिस्क करते त्यांनी वो लोक सुद्धा प्रकाश राठोडीर हम कन गे आणि वो मनक्या कळो हानु आज लकरेच थोडसे ताडणलो मनक्यानं. अरे आपणोच होऊ कतराई कोणी केतो आपणोच होऊ. आणि वही जाय दो पण लेखनेर गरजचं समाजेनं लकिया तोच आपणो इतिहास रे. लकेशिवाय काही खरो छे नाही. लेखन संस्कृती डुबगी जवळजवळ काय काय हम लकरेचा अब हम वाचन संस्कृती छेनी अपने समाज में लेखन संस्कृती कत काही सकरण कोई वाचेच नहीं हम लकाचा बुआ रासपल भी हमार हानु किणो रे नहीं. लोक वाच्य ओसो हम लकाच नहीं. मॅक्झिम गोरकी काय आपण आपशम लागच काय वर आई आपण वाचायचा. लोक वाचनी येरपेक्षा लोकून वाचीच आहे ओसो हम लकाच नाही. ही सत्य लेखकेनं स्वीकारेंचा आहोत. ही सत्य लेखकेनं स्वीकारेंचा आहोत. हमार कवि न केजो को ठीक रही चौहान सर हसरस मार समझ देखन रे दक जायद प्रकाश. अरे साधनाचं बाबा लेखन तपस्याचं एक कुटुंब तमेन उद्ध्वस्त करून लागायचं सर सोपाचे नाही. शिचा पर काही कर रे काही न काही मालम रे नाही पागले टाईप कामरच. आता मार पूर्णांगिनी सविता चौहान बेटीच बॅचलर छू बॅचलर घर काही लढाई चालू छ येपर ध्यानचे नाही. पण सर शाळेवर ध्यान आहे बरं का साहेब. केपर ध्यानचे नाही. अरे एक कुटुंब तर मैंने उद्ध्वस्त कवं लागच अप्रिय वेवू लागच नातेवाईक माई हमार वाया पाए नहीं हमार आता आए नहीं हमार तो काय नहीं. अरे बाबा तमार वाया पर जमर मग कंटिन्यू आयो तम मन अध्यक्ष करते काही संमेलन તમે नाराज की तो मग ओर ही फळचं साधनाचं तपस्याचं यमाई उडी मारेन चावच आपण. आणि खरो लको चलाखीर लेखन करो मत चलाखीरो स्पर्धारो हम काही करायचा हमाराच कनेर देखलाचा मग वरपेक्षा आचो लोक रुजुबा वो न काही लगत्या होस मन खरोच लगते आहे राजपाल भ्या विश्वास भ्या मन खरोच लगते आहे मन मॅक्झिम गोरके सरीक लगतो आहे नाही मन पाश सरीक लगते आहे कवी पाश मन ओसो लेखन करते आहे मन शेरपेक्षा आचो लेखन जरूर करते आहे. पण ये लोक सरीक मन खरोच लगते आहे नाही. आणि जे मन लगते आहे नाही कारण कसं नाही ओसो तो मन कनाच लगते आहे नाही. भाइयों आपण से समदुःखी लोकचा शोषित लोकचा पीडित लोकचा આપણે कल्याणरो विचार स्वीकारा. आपण मग फक्त आंबेडकर वाद स्वीकारो करण केरो छू बाकी काहीच कोणी केरो. आणि प्रकाश राठोड आंबेडकरवादी छ करण जे जे गाळी देते ते ओसे वंदूर समधी बन गे ओसे वंदूर समधी बन गे वो कोणी सांभळे मारो पण वंदूर बाल बच्चा सांभळले दे. अब थाळीम चुरण खायचं नाही खायन चावच
खायन चावचं से सोबत रेन चावचं पण तम बोले का प्रकाश राठोडेबद्दल मारो ही आक्षेप आंबेडकरवादीचं करण मारी आक्षेप ये समाज मध्य को एक खूप मोठं म्हणक्या केमेलोचं जत्रा तमार मातेरो कॅमेरा ऊपर ले जायो ने ओतरा तमार दृष्टि व्यापक भी आवड़ाच परिसर मध्य को भी आओ महाराष्ट्र में अपनो स्थान विदर्भ में अपनो स्थान कतच महाराष्ट्र में अपनो स्थान कतच ये देश में अपनो स्थान कतच ये जग में अपनो स्थान कतच हानु जण आपण देख्या नाही जण आपले धाने माय आपण कतीच छे नाही समाज कतीच छे नाही आणि उमारे बारके बारके मन क्या समाज मायर म मोठो वो खराब वो समाजर दिशा भूल कर रो वो ओवडी ले जा रो वो तो सरदार सरेन लिया है अब जाओचं काय को ख्रिश्चन आहे सामू काय कन्फ्युजनचं भयानक कधीच जावा कोणी आपण फक्त गोरमाटी व्हा फक्त गोरमाटी व्हा हिंदू धर्म में सडरेचो आत्रादन येते हम बोले का नाही कोणी बोले ना मा आपण कल्चर छे नी आभी सडरेचा नाही आपण हम कोणी बोले पण बाबासाहेबर नाम लेल दे की अरे वो आंबेडकरवादी हे दुःख मांड मेलोच आत्माराम कनीराम राठोड तांडामाई माझ्या तांड्यात जा गाडे सर आत्माराम कनीराम राठोड कुठं राहतात विचारा कोणीही माझं घर दाखवणार नाही आत्माराम महार कुठं राहते हे विचारा कोणतंही शेंबडं पोरग माझं घर दाखवेल अरे अरे काय दारिद्र्य आहे हो त्याला महार म्हणून काय हिनवलं तो तुम्हाला सूर्याच्या जवळ नेऊ पाहत होता आत्माराम तुमच्या हातात उजेड देऊ पाहत होता आणि म्हणून आत्मारामचा तुम्ही काटा काढला हे अशा प्रकारचं असो पाप આપણે हिशे पर कोणी लाभ्या एक रासे आज जे આપણે मग आहे कोणी नाही आपणच ಒಂದು रिस्क कोणी करा आपण भटक घ्यायचं बिचारे ಒಂದು गैरसमज वेगो कोणतरी चुकीर वाट केदने ओंदून किंवा आपणे बद्दल कोणतरी चुकीर केदने कारण वो आपण जर खरोखर सेवालाल महाराजर व्या आपण नाईक साहेबर मनक्या व्या तो आपणे मनक्या पर आपण रिस्क कोणी करा आपणे मनक्या पर आपण प्रेमच करेर शिका